मला असं वाटतंय की मी आधी परशु शेठशी बोलावं या विषयावर आणि मगच सह्या कराव्या. ही अक्कल आधी आली नव्हती वाटतं. तुला या घरात पाऊल ठेवू दिलं ते फक्त तू सह्या करणार म्हणून. तुझी मतं किंवा उपदेश ऐकायला नाही. बास झाली तुझी नाटकं. या पेपर्सवर लवकर सह्या कर आणि तुझे पैसे घेऊन मोकळी हो आणि चालती हो या घरातून. नाही, परशु शेठला विचारल्याशिवाय मी नाही सह्या करायची. सुगंधा, तिला बोलू द्यात परशुदादांची. ऐका माझं. ठीक आहे जा. कोणी हिला घरात घेतली कोण जाणे? म्हणजे तुम्हाला माहित नाही होय? मोठ्या मानाने घरात बोलवून घेतलंय मला. नरसिंह साहेबांनी स्वतः सांगावा धाडला होता आणि जानकीताईंनी पण मोठ्या मनाने मला माफ केले. पण मग तुमची काय अडचण आहे हो? माझी अडचण काय आहे? माझ्याशी हे असं बोलायची हिम्मत कशी झाली तुझी? काय झालं? सुगंधा, तू काय करतेस इकडे? तुला मी काय सांगितलं होतं? तुझ्या खोलीतून बाहेर पडायचं नाही म्हणून. तू का आलीयस इकडे? आत्ताच्या आत्ता तुझ्या खोलीमध्ये जा. ही सुगंधा पेपर्सवर सह्या करायला तयार नाहीये आणि त्याच्यावर दबाव आणून हे सगळं करण्याच्या मनस्थितीत मी नाहीये. तिची एक इच्छा आहे, तिला परशुशी बोलायचं आहे. तर एक काम करा, परशुच्या जेलच्या अधिकाऱ्यांशी एकदा बोला आणि तिची आणि परशुची भेट घालून द्या. परशु शेठची भेट घडवून द्यायची म्हणजे? वाकणेस, मी सांगितलं तेवढं करा. खूप विचार करून मी या निर्णयावर आलोय. ठीक आहे साहेब, तशी व्यवस्था करतो मी. मी स्वतः तिला सुगंधाबद्दल सांगितलं, ते सुद्धा ती विसरली आहे. मला एक वेगळीच शंका येते. कसली? तिला अल्झायमर नाही ना झालाय? विस्मरणाचा प्रत्येक आजार अल्झायमर नसतो अमृता. बाबा, मला माहिती आहे ते, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आपण लवकरात लवकर कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरांकडनं अट्ट्याजीला चेक करून घेतलं पाहिजे. नातेवाईची आता मला जास्तच काळजी वाटायला लागली. मी करतो, आजच डॉक्टरांना फोन करतो. सुगंधा, तुझी आणि परशु शेठची गाठभेट उद्या सकाळी 11 वाजता होईल. तयार राहा, मी तुला 10:30 वाजता न्यायला येतोय. बरं झालं माकनीस काका, एकदा त्यांच्याशी बोलून घेतलं ना म्हणजे माझ्या डोक्याचा त्रास जाईल. नाही तर तुरुंगातनं सुटल्यावर माझ्या मानगुटीवर बसायचा ना तो खवीस. ए, शेवटची संधी आहे, तुला एवढं लक्षात ठेव. भेटीची फक्त 15 मिनिटाची वेळ ठरलेली आहे, त्यामुळे जास्त बडबड करू नकोस. सहीचं तेवढं विचारून घे. उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये परशु शेठशी तुझं बोलणं झालंच पाहिजे. नंतर कुठलंही कारण खपून घेतलं जाणार नाही. हा, तुम्ही म्हणाल तसंच करीन मी. माझ्या मित्रांनी, म्हणजे त्या डॉक्टर मित्रांनी मुंबईतल्या बेस्ट स्पेशलिस्टचा नंबर दिलाय. मी उद्या त्याला फोन करतो आणि शक्यतो उद्याचीच अपॉइंटमेंट मिळवतो. पण आत्याबाई ऐकतील का? म्हणजे त्यांना सांगायला हवं ना. नाहीतर आयत्या वेळेला जर का तुमच्या बरोबर येणारच नाही असं म्हणाला तर पंचायत व्हायची. तू एकदा पुन्हा बोल ना तिच्याशी, तिला समजाव. आणि नाही ऐकलं तुझं तर मी बोलीन तिच्याशी. कोण ती बाई? तिला ना नवरा ना घरदार, धुणी भांडी करून घर चालवते. ती माझ्या युवराजला कशी सांभाळणार आहे? कोण कुठली ती बाई? आणि आपले वामन दादा पण त्या बाईसाठी तुमच्या कुशीतनं युवराजला काढून तिच्या फटक्या जोडीत टाकायला कसे काय तयार झाले बरं? याचा अर्थ काय समजायचा? काय अर्थ काढणार? त्यांच्या हळवेपणाचा गैरफायदा घेते ती बाई, दुसरं काय? अहो, त्या बाईनी वामन दादांना आपल्या जाळ्यात उडलं नसेल कशावरून? आता ती युवराजची खरी आई. मग आता त्यांनी त्या बाईला आपली बायको करून घ्यायचा विचार केला तर मग काय? सुगंधा, तू काय बोलतेस? डोकं फिरलंय का तुझं? हे बघा ताई, मला जे वाटलं ते मी बोलले. माझं काही तुमच्यासारखं हातबाहेर नसतं. मला एवढंच वाटत होतं की तुम्हाला मूल होत नाही म्हणून वामन दादांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला असेल. सुगंधा, तू आता जा इथून. बघा बाई, तुम्हाला मूल होत नाही म्हणून वामन दादांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला असेल.